पण तरी आपण डेली ब्लॉगिंगचे खूप 50 ते 60 ब्लॉग पूर्ण केले डेली ब्लॉगिंगचे. पण मग असं वाटतं की डेली ब्लॉगिंग बंद करावं. आणि मित्रांनो घरी सकाळी पुणे बघा गुलू खाल्लाय. हॅलो तर गुड मॉर्निंग. मोठी गाडी घेऊन सोडून देऊ त्याला. चालू कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग मी स्वागत करतो. आणि आत्ता जस्ट ना उठलो कारण गुलू चालला आहे मुंबईला, कारण त्याची तब्येत बिघडली होती. आठवडाभरापासून घरीच होता, तर आज फायनल तो चालला आहे रिटर्न. आणि सकाळी उठलो तर रात्री मग वेदून ते आलेले ते मी तर गुलूला आलो होतो जेल रोडला सोडायला. तो चालला आहे मुंबई. वेदू आणि मी आलो होतो. येऊ का मग? पोचलो फोन कर. चलो गाईस. सोडलं मित्रांनो गुलबावला आणि आता घरी आलो. आता आवरायचं का रांगोळ करायची मित्रांनो. एवढ्यात मी 2 व्लॉग 2 दिवस आड पोस्ट केले, म्हणजे एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दिवशी व्लॉग पोस्ट केला आहे. नाही कॉपी नको बरं, कॉपी ठेव. हां, तर मी हे बोलत होतो तुम्हाला की व्लॉग मी 2 दिवस आड पोस्ट केले. त्याच्यामागचं कारण सांगतो की मला असं वाटतं की डेली व्लॉगिंगमुळं असं थोडंसं चॅनलला थोडा रॉंग इम्पॅक्ट पडतो आहे. मला असं वाटतं आहे, म्हणजे तुम्ही सांगा, मी तुमच्याशी सगळं सांगतो, तुम्हाला सर्व शेअर करतो की मला असं वाटतं आहे की आपण क्वांटिटीशन आता क्वालिटी हे करतो आहे. कारण रोज डेली ब्लॉग येत आहे, पण मग क्वालिटी ब्लॉगचं मॅटर होतं. मला असं फील झालं बघ थोडंसं फार की आपण क्वांटिटीच्या मागं जातो आहे. क्वांटिटीमुळे आपला क्वालिटीचा लॉस होतो आहे. त्याच्यामुळं मग डेली ब्लॉगिंगचं थोडं मी म्हणजे रोज ब्लॉग बनवायचे, कारण माझ्याकडे टाईम स्पेसिफिक असतो आहे. कारण माझ्याकडे फुल टाईम नसतो. मग त्यांना आधामध्ये मी ब्लॉग बनवतो आणि पोस्ट करतो. म्हणजे आधामध्ये ब्लॉग खराब होता का मला असं फील होतं थोडंफार, कारण डेली ब्लॉग करायचं आहे, पोस्ट करायचं आहे, म्हणून मग काही ना काही शूट करतो. मला असं थोडंसं पर्सनली जाणवलं. त्या निमित्ताने मी थोडंसं 2 दिवस गॅप दिला. मग मी असं केलं की 1 दिवस सोडून घ्या, बघू मग चॅनल काय इफेक्ट पडतो ते बघू. त्या हिशोबाने मी कालचा परवाचा ब्लॉग पोस्ट केला की 1 दिवस गॅप देऊन ब्लॉग पोस्ट करू. मग त्याच्याने पण मला काय असं एवढं काही वेळ जाणवलं नाही. पण मग तुम्ही सांगा की आपली ब्लॉग क्वालिटी 8 होते आणि डेली ब्लॉगिंग केली पाहिजे की 1 दिवस आड केली पाहिजे. कारण की म्हणजे मला असं वाटलं नाही, बल्कपेक्षा एक ब्लॉग कसा थोडासा गॅप देऊन पोस्ट केलं थोडंसं बरं राहील बा. कारण आपण पूर्ण दिवस तर ब्लॉग बनवून फिरत नाही, कारण जॉबमुळं काही मला पूर्ण दिवस ब्लॉगसाठी भेटत नाही. पण तरी आपण डेली ब्लॉगिंगचे खूप 50 ते 60 ब्लॉग पूर्ण केले डेली ब्लॉगिंगचे. पण मग असं वाटतं की डेली ब्लॉगिंग बंद करावं आणि 1 दिवस आड ब्लॉग पोस्ट करावा, तसे जेणेकरून ब्लॉग पण थोडेसे प्रॉपर आणि क्वालिटी होत असतील. पण मग तुम्ही माझ्या हिशोबाने बघा, म्हणजे मी कधीच कुठल्याच ब्लॉगला कधीच एका टॉपिक कधीच संपवला नाही, कधीच चालू ब्लॉग कधीच बनवले नाही. हां, मी चालू केलं आपला ब्लॉग एक तास असतो 8 मिनटापासून तर 12 मिनटापर्यंत. कधीच मी असं एका मुद्द्यावर कधीच ब्लॉग संपवलं नाही. म्हणजे बसलो घरात आणि एखादं काही करतो आहे आणि त्याच्यात 5 मिनटं घालून टाकले आणि त्याच्यानंतर मग पुढे 4 मिनटं काही पण दाखवून असं कधीच ब्लॉग मी केलं नाही. पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत ब्लॉग मी पकडून धरतो, पूर्ण दिवस दाखवतो आणि त्याचं मी ब्लॉग मी शूट करतो. कधीच असं गेलो चालू एखादी गोष्ट करतो आहे 5 मिनटं ते शूट करून घेतले, नंतर पुढचे 3 मिनटं काही पण दाखवून ब्लॉग एंड केला, असं कधीच केलं नाही. स्टार्टपासून ब्लॉग बघा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मी कधीच ब्लॉगच्या बाबतीत असं कधी केलं नाही आहे. पण मग डेली ब्लॉगिंगपासून मला असं वाटतं की आपले व्ह्यूज थोडे तुटले. कारण मी पहिले वीकली ब्लॉग करायचो, वीकली ब्लॉग पोस्ट केला की आरामात ब्लॉगला 600, 700, 800 व्ह्यूज 2 दिवसात जायचे. पण डेली ब्लॉगिंगपासून व्ह्यूज खूप म्हणजे काही लोकांनी केलं असं नव्हतं, असं मला वाटतं व्ह्यूज तुटले. मग मला असं वाटतं की डेली ब्लॉगिंग सोडून आपण 2 दिवसाआड ब्लॉग पोस्ट करत जाऊ, म्हणजे कंटिन्युटी ठेवू, पण मग 2 दिवसानंतर ब्लॉग पोस्ट करू. नाही तर तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटते, म्हणजे मी जे बोललो ते खरं आहे का? तुमचं सजेशन काय मला कमेंट करून कळवा. नाही तर मग आपण डेली ब्लॉगिंग कंटिन्यू पण ठेवू शकतो आहे. तुम्ही जे म्हणाल मी ते कर, काय अडचण नाही मला. पण मग तुम्ही सजेशन द्या. तू कॉलेजला चालली? सोबत चालली तू? नाही. का उद्या जाणार आहे का? नाही, मी संध्याकाळी जाणार आहे हळदीला फक्त. लग्नाला नाही. चल पुढे जात्रा पण सोडून दे तुमच्या रिक्षाने. तू चालला का नवरदेव काढून द्यायला? मित्र मावशी सगळे आलेले नाही, चालली आता लग्नाला. हे लग्नाला म्हणतो नवरदेव काढून द्यायला. तू कॉलेजला? मित्रांनो मी ना बसलो सकाळी रील बघत आणि इतकी खतरनाक रील आली ना, ती रील दाखवा तुम्ही सांगा. मी असं कधी रील दाखवत नाही, पण मग मोबाईल मी दाखवतो.
मित्र मी 20 मिनटं हसत होतो 20 मिनटं. अरे बापरे ती बेकार रील होती आणि तिला 200+ मिलियन व्ह्यूज गेलेले. चायला आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाका जावा असं वाटतं मला. मित्र मम्मीचे आता आले जस्ट ना हळदीवरनं आणि मला डब्बा आणलाय जेवायला. सकाळी गेला आता आला का रे पाहिजे. हां काय ते मागे ऐक ना ते मागे गाणं व्हायला झालं पण ते पाकिस्तान गर्लचं तशी दिसून राहिली. बिगा बिग हा अरे आजा तशी दिसते. इथं मस्त मम्मी जेव्हा वाढलंय मस्त एक पातोळीची भाजी की ही जिलेबी मस्त आहे की भारी ते पोळ्या आहे जिलेबी भात आहे. मित्रांनो आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल म्हणजे ब्लॉग काय मी फक्त व्हिडिओज बनवले. आपण याला ब्लॉग नाही म्हणू शकत आपण याला व्हिडिओ म्हणू शकतो फक्त जे की माझ्या मनात मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि आय होप तरी तुम्हाला आवडला असेल आणि आवडलाच नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.